आज आपण नूडल्स भेळ कशी बनवली याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी सगळ्यात आधी एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ टाकते आणि एक चमचाभर असा तेल टाकून घेऊयात। त्याने काय होईल की नूडल्स सॉफ्ट व्हायला मदत होईल आणि लवकर शिजायला मदत होईल। आता पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये मी नूडल्स थोडेसे बारीक मोडून असे टाकणार आहे। तुम्हाला जर अख्खे आवडत असतील तर तुम्ही तसेच टाकले तरी चालेल। आता पूर्ण पाण्यामध्ये नूडल्स भिजलेत याची काळजी घ्यायची आहे आणि याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। जास्त उकळायचं नाही आहे, जास्त उकळलं तर ते गळून जाईल। एक 2 मिनिटं आपल्याला उकळायला ठेवल्यानंतर मध्ये मध्ये चेक करून बघायचं आहे की आपले नूडल्स शिजलेत का नाही। काही वेळा काय होतं की आपण झाकण ठेवून जास्त वेळ जर शिजवलं ना तर ते जास्त गळतील। आता इथे माझे नूडल्स शिजलेले आहेत, म्हणजे साधारण 80% शिजलेत। 80%च आपल्याला शिजवायचे आहेत। आता मी काय करणार आहे की हे सगळे नूडल्स मी मधून पाणी मी काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती थंड पाणी मी टाकणार आहे। त्याने काय होईल की नूडल्स पुढे जास्त शिजणार नाहीत, कारण ते गरम ठेवले तर ते जास्त शिजण्याची शक्यता असते। इथे साधारण मी 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकत आहे, कारण नूडल्स थोडेसे ओले असतात, त्यामुळे त्याला कॉर्नफ्लोअर लावले ना तर ते तळताना कुरकुरीत होतात। अशा आपण थोड्याशा तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत सगळे आपले नूडल्स तळून घ्यायचे आहेत। कॉर्नफ्लोअर शक्यतो जरूर वापरा। त्याने काय होईल की जेव्हा आपण नूडल्स थोडेसे धुतलेले असतो, जरी आपण ते 2 मिनिटं वाळवले तरी देखील थोडासा ओलसरपणा त्याला असतो, त्यामुळे आपण जेव्हा तळतो तेव्हा ते कुरकुरीत होत नाही। आणि तुम्ही जर कॉर्नफ्लोअर त्याला लावला तर ते कुरकुरीत व्हायला मदत होतात। अशाच पद्धतीने आपण दोन्ही साईडला उलटून पालटून थोडेसे कुरकुरीत आणि थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। ही जी मी पद्धत दाखवते आहे ती तुम्हाला स्ट्रीट स्टाईल दाखवत आहे। जसे आपण मार्केटमध्ये किंवा स्ट्रीटवरती जे नूडल्स खातो अगदी तशाच प्रकारे ही नूडल्स लागते। त्यामुळे तुम्हाला ही जर रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। इथे बघा थोडासा पांढरा कलर आलेला आहे, हा देखील तयार झाला आहे। जरी तुम्हाला असा कलर आवडत असेल तर तुम्ही काढू शकता, पण हा परफेक्ट झालेला आहे। इथे मी सगळं जे नूडल्स आहेत ते व्यवस्थित सगळे आता तळून घेते। आता याच्यानंतर ना तळल्यानंतर आपल्याला नूडल्स तळताना काळजी घ्यायची। जेव्हा आपण नूडल्स तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम मोठा करा आणि कडक तेलातच नूडल्स तळून घ्यायचे, जेणेकरून नूडल्स एक कुरकुरीत होतील आणि ते नंतर मऊ पडणार नाहीत। इथे सगळे नूडल्स माझे तळून तयार झालेले आहेत। मी थोडंसं हाताने थोडंसं बारीक करते, म्हणजे ते खायलाही चांगले लागतील आणि खाताही येईल आपल्याला। आता असं हाताने थोडंसं बारीक करून मी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी एक छोटा कांदा टाकत आहे आणि किसलेला गाजर टाकत आहे। या नूडल्समध्ये तुम्ही आवडीनुसार तुमच्या भाज्या ज्या घरात अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता। इथे मी थोडंसं कोबी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण 1 चमचा मी सोया सॉस ॲड करते। आता इथे मी थोडंसं शेजवान चटणी ॲड केलेली आहे। तिखट हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये ना मी थोडंसं टोमॅटो केचप टाकणार आहे। कुठल्याही ब्रँडचा टोमॅटो केचप तुम्ही घालू शकता। जर तुमच्याकडे चिली सॉस रेड चिली सॉस असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, त्याने टेस्ट चांगली होते। आता हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेणार आहे। नूडल्स कुरकुरीत झाल्यामुळे ते शक्यतो लवकर मऊ पडत नाहीत, त्यामुळे हे व्यवस्थित थोडंसं छान असं मिक्स करून घ्या। थोडंसं आता करताना आपण टेस्ट बघायची आहे। काही वेळा काय होतं की सोया सॉस जास्त घातल्यामुळे खारट होण्याची शक्यता असते, त्यानुसार तुम्ही केचप किंवा शेजवान चटणी ॲड करू शकता। इथे आपली स्ट्रीट स्टाईल नूडल्सची भेळ तयार झालेली आहे। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होते। वरून सजावटीसाठी आपण थोडीशी कोथिंबीर आणि तीळ टाकूयात। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक छोटासा कमेंट द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नवीन रेसिपी पाहायला मिळेल। तोपर्यंत